परिषदेला उपस्थित सन्माननीय शिवसेनेचे नेते भास्करराव जाधवजी, राष्ट्रवादीचे नेते अनिल बाबू देशमुख, आमचे काँग्रेसचे नेते आणि आमदार सन्माननीय नितीन भाऊ राऊत, शिवसेनेचे नेते ॲडव्होकेट अनिल परबसाहेब, सुनील प्रभूजी, अभिजित बंजारीजी, उपस्थित माझ्या सर्व पत्रकार मित्रांनो, सत्ताधारी पक्षाकडून वैयक्तिक चहा पाण्याचं निमंत्रण काल आम्हाला मिळालं. गेली अनेक वर्षाची परंपरा आणि प्रथा, हे निमंत्रण विरोधी पक्षाला दिलं जातं. दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांची मनसुबा आहे की विरोधी पक्ष नेता दोनही सभागृहाचे नाही आणि दोनही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते रिक्त आहेत. ज्यांचे हे दोनही पद संविधानिक पद आहेत असं आम्ही म्हणतो आणि आहेतच. मुळात दोनही संविधानिक रिक्त पदे ठेवून संविधानाचा वर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहा पाण्याला जाण्याचं आम्ही टाळलं आहे आणि म्हणूनच आज चहा पाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे. त्याबरोबर अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये दररोज 6 ते 7 शेतकरी आत्महत्या करतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून सांगून मतं घेतलीत आणि आता तारीख पे तारीख देत आहेत. जूनचा मुहूर्त काढण्याचं सांगितलं जात आहे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही. मुळात हे सरकार, खरं तर मी सुरुवातीलाच सांगितलं की 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाचे, त्यावेळी जनता दल होतं, मला माहित नाही, भास्कररावजी सांगू शकतील, 14 आमदार होते. त्यावेळी सुद्धा विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं. 2085 मध्ये भारतीय जनता पक्षाचे 16 आमदार होते, तरी पण त्यावेळेस विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं होतं. आम्ही कधीही काँग्रेसनी, तत्काळ आम्ही सत्ताधारी म्हणून, ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही. पण विरोधकांची भीती वाटते की काय, किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे, वाटेल त्या पद्धतीनं राज्याचा गळा हाकायचा आणि काम करायचं आहे. त्यामुळे ही दोन्ही पदं रिक्त ठेवून जर चहा पाण्याला बोलवत असतील तर त्यावर बहिष्कारच टाकणं बरं, हे समजून आम्ही तो निर्णय घेतला आहे. मला सुरुवात आम्ही या राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात केलेली. प्रचंड शेतकरी संकटात आहे, अडचणीत आहे. कापूस, सोयाबीनच्या संदर्भात काही नेते बोलतील, पण त्यामध्ये आज तरी जे कापसावरचा आयात कर होता तो 11% शून्य केल्यामुळे येथील कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे. लांब धाग्याचा कापूस हेक्टरी 30 क्विंटल घेण्याचा आता नवीन सुधारित जी आर आणला, तरी त्यामध्ये विदर्भातील अनेक शेतकरी जो CCI कापूस पाहिजे तो कापूस उत्पादन करत नाहीत. म्हणजेच या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सत्ताधाऱ्याकडून होतो आहे. दररोज त्यामुळेच आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा रोज 8 शेतकरी आपण आपल्याला दिसत आहे.
खरं तर देशभरामध्ये 1,12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या 2014 पासून, पण त्यातील 38.5% शेतकरी हे महाराष्ट्रातील आहे. हे सत्ताधाऱ्यांना भूषणावं आहे का, हे या ठिकाणी विशेष करून सांगावं लागेल. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या NCRB आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 2025च्या पहिल्या 8 महिन्यात 1,183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि 2024 मध्ये तर हा आकडा दररोज सरासरी 7 प्रमाणे होता, म्हणजे 2,706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. यावरूनच विदर्भ आणि मराठवाड्यातला शेतकरी कुठल्या संकटात आहे हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसून येईल. कसले नतभ्रष्ट सरकार, तीनही जण भांडत आहेत, पण शेतकऱ्यांच्याकडे मात्र यांचं लक्ष नाही. यांनी जो प्रस्ताव पाठवला गेला ते म्हणतात की 27 नोव्हेंबरला प्रस्ताव पाठवला. केंद्रीय मंत्री, कृषी मंत्री म्हणतात की आमच्याकडे अतिवृष्टी संदर्भातला मदतीचा प्रस्तावच आला नाही, तो प्रस्ताव कदाचित गृहमंत्र्याकडे अडकून पडला होता, अशी काही चर्चा आहे. आणि अद्यापही राज्याला कुठलीही शेतकऱ्यांच्यासाठी मदत मिळाली नाही. अशा शेतकरी विरोधी सरकारच्या चहा पाण्याला जाण्याचं औचित्य आम्हाला वाटत नाही. मी या पलीकडे पुन्हा सांगेल आपल्याला की राज्यामध्ये शेतकऱ्यांचा अवमान करण्याची चळाओढच चालली आहे. अजित पवार आमचे उपमुख्यमंत्री म्हणतात की हे शेतकरी फुकटे आहे, यांना कितीही कर्ज दिला तरी व्याजाचे पैसे 0% व्याजदराने दिल्यानंतरही हे फुकटे कर्ज नाही फेडत नाहीत आणि सारखं फुकट कर्ज कसं मिळेल यासाठी ताव फोडत असतात. हे म्हणणारे राज्याचे एक उपमुख्यमंत्री आहेत. शेतकऱ्यांना फुकट म्हणून हिणवणाऱ्यांना आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी तर कहरच केलाय. सोसायटी काढायची, कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्ज मागायचा, हा नवीन धंदा शेतकऱ्यांनी सुरू केलाय असं ते विखे पाटील म्हणतात. म्हणजे या राज्यातील या नेत्यांनी, भारतीय जनता पक्षाच्या आणि सत्तेतील नेत्यांनी पदोपदी शेतकऱ्यांच्या भरोशावर मोठे होऊन शेतकऱ्यांचा अवमान करायचं ठरवलं असेल तर अशा शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या संदर्भात त्यांना शेतकऱ्यांची मदतच करायची नाही, अशा नतभ्रष्ट लोकांच्या चहा पाण्याला जाण्याचं आम्ही टाळलेलं आहे. राज्याची तिजोरी खाली झाली आहे. 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज राज्यावर आलेलं आहे आणि यामध्ये विशेष करून राज्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा, जवळपास 22% कर्ज आणि व्याज फेडण्यामध्ये जातो आहे. आणि यामध्ये राज्याची आर्थिक स्थिती पूर्णतः बिघडलेली आहे आणि राजकोषीय तूट सुद्धा प्रचंड वाढली आहे. निधी वाटपामध्ये सुद्धा प्रचंड भेदभाव. विकासासाठी निधी फक्त मुंबई, पुणे, ठाणे इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि 25% कमिशनसाठीच हा निधी वापरला जातो आहे. निकृष्ट दर्जाची कामं केली गेली आहे. मेघा इंजिनिअरिंग सारख्या कंपनीवर 3,000 कोटी रुपये अतिरिक्त टेंडर दिल्यामुळे कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले होते आणि त्यानंतर तो निविदा रद्द करून 3,000 कोटी कमी करावे लागले. यावरून भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे हे राज्यातील जनतेला आता दिसत आहे. आणि यासाठी हे सर्व बघितल्यानंतर राज्य पूर्णतः दिवाळखोरीकडे निघाला आहे आणि या मोठ्या शहरामध्ये जो पैसा खर्च केला जातो आणि लहान शहरे या संपूर्ण विकासाच्या पासून दूर गेली आहे. आणि त्याही पलीकडं या संदर्भात मुख्यमंत्री विदर्भातले असून विदर्भाकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. विदर्भाकडे दुर्लक्ष करून तिजोरी कशी खाली होत आहे, तिजोरी खाली होत असताना कर्जाचा डोंगर किती मोठा होत आहे हे सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे. वारंवार सरकार मोठमोठ्या पुरवणीच्या मोठ्या रकमांचं पुरवणी मागण्यास सादर केले जातात. त्यामध्ये पण कधीच डॉक्टर आणि शिक्षक भरती किंवा शहरातील छोट्या शहरातील पायाभूत सुविधाकडे सरकारचं अजिबात लक्ष नाही आहे. एक लाडकी बहीण म्हणून पाठ थोपटणाऱ्या सरकारचं लाडक्या बहिणीच्या
रक्षणाकडे, सुरक्षितेकडे पूर्णतः दुर्लक्ष झालं आहे. राज्यात 18 वर्षाखालील लाडक्या लेकी, आमच्या छोट्या मोठ्या चिमुकल्या या पूर्णतः असुरक्षित आहेत. 2021 ते 25 मध्ये या राज्यामध्ये लहान मुलीवरील अत्याचारांचे 37,000 गुन्हे दाखल झालेले आहेत. महिलावरील अत्याचारांचे दररोज 24 अल्पवयीन मुलीची छेड आणि अत्याचारचे गुन्हे नोंदले जात आहेत. राज्यात सर्वात जास्त अल्पवयीन मुलीवरील अत्याचारामध्ये मुंबईमध्ये तर घटना मोठ्या प्रमाणात आहेतच, पण अत्याचारामध्ये महाराष्ट्र हा आता 1 क्रमांकावर पोहोचलेला आहे. लहान मुलीच्या छेडखानी, अत्याचारामध्ये आणि त्यांच्यावर झालेल्या मोठ्या अनैतिकतेमुळे 18 वर्षाखालील मुलीची छेड काढल्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर 2021च्या तुलनेत 2025 मध्ये 3,500 पेक्षा जास्त गुन्हे वाढलेले आहेत. याची आकडेवारी जर आपण सांगितली तर 2021 मध्ये हे गुन्हे एकूण नोंदले गेले लहान मुलीवरील आणि महिलावरील अत्याचारामध्ये 6,728. हे आमचे आकडे नाही, सरकारी आकडे आम्ही सांगतो. उद्या खंडन करतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. 2022 मध्ये 8,355, 2023 मध्ये 9,570 आणि 2024 मध्ये 10,112 आणि मार्च 2025 3 महिन्यामध्ये 2,479 गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. म्हणजेच कायदा सुव्यवस्था आणि महिलाच्या संरक्षणामध्ये, लाडक्या लेकींच्या आणि बहिणींच्या संरक्षणामध्ये हे सरकार किती अपयशी ठरलं आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसेल. मग त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचं वाटोळ करताना संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी आणि यामध्ये झालेले अशा अनेक प्रकारची गुन्हे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही भेटत नाही, तो अजूनही फरार आहे. कोर्टामध्ये हे प्रकरण धीम्या गतीनं सुरू आहे. परभणी येथील आमचा सोमनाथ सूर्यवंशी याची आत्महत्या पोलिसांनी केली असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यावर सांगितलं पोलीस जबाबदार आहे, पोलिसावर कुठलीही कारवाई होत नाही. आमचे राहुलजी या ठिकाणी भेटून गेलेत, SIT नेमून तपास करण्याचे आदेश सरकारने दिले, पण पोलिसावर गुन्हे दाखल अजूनही होत नाही आणि पोलिसांनी त्याचा खून केला सिद्ध झालेला आहे. सरकार पोलिसांना पाठीशी का घालत आहे हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. म्हणजे एकूणच कायदा सुव्यवस्था बघितली तर गुन्ह्यांचं राज्य राज्यावर आता प्रस्थापित होताना दिसतो आहे. जिथे तिथे ही गुंड मंडळी राजाश्रयामुळे प्रचंड भर दिवसा असेल, रात्री असेल, काळजी न करता लोकांचे खून करत आहेत. पुणे हे आता महाराष्ट्रातील गुन्ह्यांचं कॅपिटल हब होताना आम्हाला दिसते आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकडे गुन्हे होत आहेत कारण तेथील अधिकाऱ्यावर सरकारचा पूर्णतः आशीर्वाद आहे. जे पूर्वी नागपुरात होते, नागपुरात गुन्हेगारी वाढली, आता ती गुन्हेगारी पुण्यात वाढताना फोफावताना आम्हाला दिसत आहे. यातूनच अलीकडे झालेली घटना अनेक आहेत. त्यामध्ये आम्ही आता आम्ही मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवतो त्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. वाघ आणि बिबट्यांच्या मध्ये प्रचंड माणसांचा मृत्यू होत आहे, शेतकऱ्यांचा मृत्यू होत आहे. मागच्या अधिवेशनापासून आतापर्यंत एकट्या विदर्भामध्ये 75 माणसांचा मृत्यू झाला. 75 त्यांची फोटो, ते शेतकरी कोणत्या ठिकाणी झालं, शेतात किती माणसांचा मृत्यू झाला शेतकऱ्यांचा, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे. आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2020 ते 24च्या कालावधीमध्ये आम्ही जर पाहिलं 25च्या तर 218 मृत्यूची नोंद यामध्ये आहे. आणि विदर्भामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यामध्ये प्रचंड वाघांच्या हल्ल्यामध्ये माणसांचा मृत्यू होत आहे. त्यावर कुठलीही उपाययोजना या सरकारकडून होताना दिसत नाही. बिबट्यांच्या हल्ल्याचा मृत्यूचं प्रमाण सुद्धा तेच आहे. 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये नाशिक, अहिलानगर जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला, 55 जण जखमी झाले. बिबट्यांच्या हल्ल्याच्या मध्ये 4,651 घटनामध्ये
पशुधनांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे, पशुधन मारलं गेलं आहे. आणि म्हणून ही सुद्धा अत्यंत गंभीर बाब या ठिकाणी. शेतकरी आत्महत्या करतोय, त्याप्रमाणेच कंत्राटदार सुद्धा आत्महत्या करतोय. कंत्राटदारामध्ये अनेक कंत्राटदारांची बिलं थकीत झाली आणि त्यासाठी या ठिकाणी सरकारकडे पैसे थकलेले पैसे देण्यासाठी तो रोहित आर्या याचे सुद्धा 2 कोटी रुपये थकवले आणि मुलांना त्यांनी बंधक ठेवलं होतं. हे एक सुद्धा उदाहरण आहे. नागपुरातला मुन्ना वर्मा आणि सांगलीतील हर्षल पाटील या कंत्राटदारांनी आपलं जीवनयात्रा संपवली. म्हणजे कंत्राटदार सुद्धा आता आत्महत्या करायला लागला आहे. बेरोजगार युवक आत्महत्या करताना आपल्याला दिसत आहे. मुंबईमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातील असून सर्वाधिक विदर्भातील युवकांचं नोकरीसाठी पलायन बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, पुणे आणि नोएडा या शहराकडे प्रत्येक गावातील 8 ते 10 तरुण रोजगाराच्या संधी शोधत या शहरामध्ये नोकरी शोधत आहेत. त्यांना नोकरी मिळत नाही. मला हे कळत नाही की 11 वर्ष झाले भारतीय जनता पक्षाच्या एक हाती सत्ता असताना, मुख्यमंत्री असताना, प्रचंड सत्ता असताना दिल्लीपासून गल्लीपर्यंत विदर्भामध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध का झाल्या नाही? रोजगारासाठी या युवकांना वणवण का करावं लागतंय, का भटकावं लागतं, याचं सुद्धा उत्तर सत्ताधाऱ्यांच्याकडे नाही. कारण मिहानसारखा प्रकल्प थंड बसतात आहे. इथे IT हब होऊ शकत नाही. IT मध्ये हैदराबाद आणि बेंगलोर पुढे गेला आहे. तरी सत्तेचा उपयोग हा कुणासाठी, हा खरा प्रश्न विदर्भातील जनतेला या ठिकाणी पडतो आहे. आपल्याला जमिनीच्या घोटाळ्यासंदर्भात प्रचंड मोठी मालिका महाराष्ट्रात उघडली. मी सांगितलं, अदानींच्या घशामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातील मार्केट व्हॅल्यू जर आपण पकडला तर 7 लाख कोटीच्या जमिनी त्यांच्या घशात घातल्या गेल्या आणि प्राईम लँड त्यांना त्यांच्या हातकडे कवडीमोल दराने सुपूर्द केल्या गेल्या. आणि पुण्यामध्ये तर हजारो एकर जमिनी अशाच घातल्या गेल्या आहेत. कलीकडेच आलेला मुंडवा प्रकरण हा त्याचाच भाग आहे असं मी मानतो. त्यामध्ये सरकारी जमीन, महारवतनाची जमीन असं म्हटलं जातं, सरकारी का सातबारावर पूर्णतः सरकार नोंद असताना त्याची खरेदी खत होतं आणि त्या जमिनीचा व्यवहार उघडा पडल्यानंतर थातूर मातूर कारवाई होते आणि पूर्णतः कारवाई होत नाही. त्या शीतल तेजवानीला केवळ अटक निवडणुकीच्या आपल्या अधिवेशनाच्या तोंडावर दाखवण्यासाठी केली जाते आणि खर्गे समितीचा अहवाल त्याला मुदतवाढ दिली जाते. यातून हे प्रकरण इतकं गंभीर आहे की ज्यांच्याकडे 99% शेअर आहेत ते मोकाट आहेत आणि ज्यांच्याकडे 1% शेअर आहे त्यांच्यावर कारवाई होते आहे. यावरूनच सरकारची कुणाला वाचवण्याची भूमिका आहे हे आता स्पष्ट दिसत आहे. आणि अटक केलेल्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते हे सुद्धा माहिती सरकारचा अजब न्याय आहे असं म्हणायला हरकत नाही. नुसतीच आश्वासनं आणि योजना बंद करण्याचा निर्णय, आश्वासनं द्यायची की आम्ही हे करू ते करू, छाती बदलून सांगायचं, गळ्याच्या नसा दिसेपर्यंत सांगायचं आणि काम मात्र कुठेच दिसत नाही. आश्वासनं पण योजना कोणत्या बंद केल्यात? माहिती सरकारच्या काळामध्ये घोषणा मोठ्या झाल्या, पण आधी शेतकरीची कर्जमाफी झाली, ती झाली नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते, ते झाले नाही. मुख्यमंत्री असताना आपल्या मागच्या वेळेस आनंदाचा शिधा बंद पडला आहे. 1 रुपयात पीक विमा बंद झालेला आहे. स्वच्छता मॉनिटर बंद झालेला आहे. 1 गणवेश 1 राज्य 1 गणवेश त्याची अंमलबजावणी नाही. लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप दिली, ती बंद पडली. योजना दूत मुख्यमंत्री योजना ती बंद पडली. मुख्यमंत्री तीर्थ योजना ती सुद्धा बंद आहे. नमो कामगार कल्याण योजना ती बंद झाली. नमो शेततळी योजना अभियान ते सुद्धा बंद झालं. नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना ती सुद्धा बंद झाली. नमो ग्राम सचिवालय योजना ही सुद्धा बंद पडली. नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना ही सुद्धा बंद झाली. अशी नावं देतात की जसं काय उद्धारच उद्धार चाललाय, हा सगळ्याचा उद्धार करायला निघालाय. अशा पद्धतीनं नमो दिव्यांग शक्ती योजना ती सुद्धा बंद पडली. नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना ती सुद्धा कागदावरच आहे. मग या योजनांचं काय झालं? योजना कशाला केली? पुन्हा करत असाल तर मग
त्यातून तुम्ही त्या योजना सुरू का ठेवल्या नाही? तिजोरी लुटून खाली. तिजोरीच्या लुटणीसाठीच आत्ताची सध्या भांडणं आहेत. निवडणुकीमधला सगळा प्रकार पाहिला आपण. पैशाचा अमाप वापर झाला. आता आम्ही ऐकलंय की त्र्यंबकेश्वरमध्ये एका मताला 50,000 रुपये मोजले गेले. याचाच अर्थ असा आहे की कुंभमेळ्यातला पैसा उद्या मिळवण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी, सत्ता हातात ठेवण्यासाठी 50,000 रुपये मोजले जात असतील एका मताला, तर किती गंभीर आहे. मतदान म्हणजे मतदान केंद्रावर जाऊन आमदार महिलेला धमकवतात, त्याचा व्हिडिओ शूट करतात. काही कायद्याचा धाक राहिला आहे? कुठे कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली आहे? कायदा सुव्यवस्था करण्यामध्ये हे राज्य आता आघाडीवर गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या म्हणजे TET मध्ये असलेला गोंधळ असेल, हे एक आपण पाहिलं आहे. मी आपल्याला या सरकारची सर्व एक बेबंदशाही, बेबंद कारभार, एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही, एकमेकाशी प्रचंड भांडत असताना राज्याचं वाटोळं करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. शक्ती कायदा अजूनही अंमलात आला नाही. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला 1 वर्षात, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र 1 क्रमांकावर आहे. महाराष्ट्र हा महिलांच्या अत्याचारामध्ये 1 नंबरवर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये लहान बालिकेवरील अत्याचारामध्ये 1 नंबरवर पोहोचलेला आहे. महाराष्ट्र ड्रग्समध्ये सध्या 1 नंबरवर आहे. उडता पंजाबची पेक्षा वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे. कुठेही त्यावर निर्बंध नाही. सर्रास शाळेच्या मुलापर्यंत, शाळामध्ये, महाविद्यालयामध्ये ड्रग्स पूर्णतः मुक्तपणे विकला जातो आहे आणि तो त्याचा वापर त्या ठिकाणी सुरू आहे. भ्रष्टाचाराची तर मालिकच आहे. 1,67,000 कोटीची कामं ही अबाऊत सगळ्या कंत्राटदारांना दिली. महाराष्ट्रामध्ये 9 कंत्राटदार 1,67,000 कोटीची कामं करत आहेत. त्यामध्ये हे 9 कंत्राटदार सरकारचे लाडके कंत्राटदार आहेत. आता नवीन ही उपाधी सुरू झाली आहे. लाडकी बहीण होती, लाडका भाऊ होता, आता ते खड्ड्यात गेले आणि लाडका कंत्राटदार आता पुढे आलाय. काही कामं 33% अबाऊ दिले गेले. 33% अबाऊ. एटफार मध्ये मॅनेज करून दुसऱ्या कंत्राटदाराला त्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये भागच घेऊ द्यायचा नाही आणि एखाद्याने चुकून घेतलाच तर त्याला डिस्क्वालिफाय करायचा, त्याला अपात्र करायचं. अशा पद्धतीनं भ्रष्टाचाराची मालिका या राज्यामध्ये सुरू आहे. महिला बाल कल्याण विभागामध्ये असेल, मेळघाट पूरक योजने पोषण आहारमध्ये निरंतर पुरवठा सुद्धा, त्याच्यामध्ये बाल मृत्यूचं प्रमाण मोठं आहे. मी सांगितलं की 0 ते 1 वर्ष वयोगटातील या 3 वर्षामध्ये 45,668 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. नवजात बालकांचा 0 ते 1 हा मोठा आकडा आहे. आणि यामध्ये त्या मेळघाट सारखे भागामध्ये हे मोठं प्रमाण आहे. शालेय पोषण आहार योजनामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. शहर व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असलेले महिलांचे अत्याचार आणि बलात्कारांची गुन्हे सांगितलं आहे. राज्य शासनाच्या विविध प्रकल्पासाठी जो निधी घेतला आहे त्याचं कुठेही नियमात बसवून खर्च केलेला नाही. 14,646 कोटीचं जे खर्च घेतलं त्या प्रकल्पासाठी ते वापरलाच गेलं नाही, दुसरीकडे वापरला आहे. नागपूर विभागात होत असलेल्या मोठ्या प्रमाणात ह्या कोलवाशरीमध्ये एक सांगायचं राहिलं की कोलवाशरीचा घोटाळा प्रचंड मोठा घोटाळा आहे. यामध्ये सुद्धा अद्याप जितका कोल वाश करून पुरवठा करायला पाहिजे, एकाच कंपनीने, गुप्ता कोल कंपनीकडे 1,000 कोटी रुपयाचा कोळसा त्यांनी अद्याप पुरवलेला नाही. हे मी आरोप म्हणून करत नाही, तर माहितीच्या अधिकारामध्ये आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यावर कारवाई न करता उलट त्यालाच तो कोळशाचा पुरवठा दिला जातो आहे. त्यांनी चांगला कोळसा मार्केटमध्ये विकला, उचललेला कोळसा कोल आपल्या पॉवर प्रोजेक्टपर्यंत दिलाच नाही आणि 1,000 कोटी रुपयाची रिकव्हरी ही महाजनकोनी त्यांच्यावर काढलेली आहे. हा सुद्धा एक मोठा विषय या ठिकाणी आहे. सामाजिक न्याय विभागामध्ये प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे. हेल्थ विभागामध्ये, त्यामध्ये आपल्या सरकारच्या आरोग्य विभागामध्ये हे औषधी घोटाळा, बनावट औषधी, बोगस औषधी हे प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याची सविस्तर आपल्याकडे नोट आम्ही पाठवणार आहोत आणि अशा अनेक भ्रष्टाचाराची मालिका या ठिकाणी आहे. एक तर खतरनाक काम असं आहे, तापी पाटबंधारे अंतर्गत बोडदा उपसिंचन योजना खाली गेली. बोडदा उपसिंचन योजना
हा कंत्राटदार तेथील मंत्र्यांचा अत्यंत जवळचा आहे. त्या विभागात पैसे नाही म्हणून त्याचा सिंचन क्षेत्र हा विदर्भाचा दाखवला आणि विदर्भातून VIDCतून या तापी पाटबंधारे अंतर्गत असलेल्या प्रकल्पाला त्या ठेकेदाराला पैसे द्यायचेत म्हणून दबाव आणून विदर्भातून पैसे त्या कंत्राटदाराला दिले गेलेत. VIDCतून विदर्भाचा काहीही संबंध नाही. VIDCच्या सिंचन विदर्भातील सिंचनाचा संबंध नाही, VIDCचा संबंध नाही. पण कागदपत्री दाखवलं आणि या प्रकल्पाला जवळपास 1200 कोटी रुपये विदर्भाच्या हक्काचे पैसे या प्रकल्पाला दिल्या गेल्याची माहिती आमच्याकडे आहे. मी आपल्याला अनेक विषय या ठिकाणी सांगितलं आहे की राज्य पूर्ण अधोगतीकडे जात आहे. राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या, युवकांचं पलायन, कंत्राटदारांची आत्महत्या, गोड्या महिलेवरील वाढलेले अत्याचार, वाढलेला भ्रष्टाचार, 20% 25% वाढलेला भ्रष्टाचार, प्रचंड जमिनी सत्ताधारी घशात घालतायत. त्याची श्वेतपत्रिकेसाठी आम्ही पत्र दिलेलं आहे. 2020 पासून 2025 पर्यंत कोणत्या गायरान जमिनी, शासकीय जमिनी, विविध विभागाच्या जमिनी, इमारतीच्या जमिनी, वतनाच्या जमिनी कोणाला दिलात, कोणत्या दराने दिलात, कुठल्या उपयोगात दिलात याची श्वेतपत्रिका काढा आणि ते विधानसभेपुढे मांडा म्हणून आम्ही पत्र दिलेलं आहे. त्या पत्राचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. आम्ही ती मागणी सुद्धा श्वेतपत्रिकेची या ठिकाणी करणार आहोत. अशा घोटाळेबाजांचं सरकार महाराष्ट्रात असताना आणि लोकशाहीची बूज राखून, संविधानावर विश्वास न ठेवता, संविधानिक पदं रिक्त ठेवून, विरोधी पक्षाचे पद रिक्त ठेवून, कल्ली कारभार करून जनतेला भेटीस धरणाऱ्या सरकारचा चहा पाण्याला न जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यावर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. यानंतर सन्माननीय आमचे विषय भास्कर भाऊ आपल्याला आपल्याशी संवाद साधतो. या संदर्भामध्ये विजयरावांनी अतिशय खुलाशेवर अशा पद्धतीचं आपल्या सर्वांच्या समोर विवेचन केलेलं आहे. आम्हाला जे राज्याचे प्रमुख म्हणून आणि सभागृह नेते म्हणून ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चहा पानाला आम्हाला या म्हणून पत्र पाठवले. पत्र काय पाठवलंय की भास्कर भाऊ जाधव आमदार पुढे काय लिहिलंय की आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेला खूप मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. आता ते कुठल्या अधिकारात पत्र पाठवतात, ते कोणत्या कॅपॅसिटी मध्ये आम्हाला पत्र पाठवतात, तर ते राज्याचे प्रमुख म्हणून ते आम्हाला पत्र पाठवतात. मग तशाच पद्धतीनं विरोधी पक्षाचा प्रमुख कोण आहे? दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेता नाही आणि आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना आम्ही चहा पानाला बोलवलंय म्हणून सांगायचं आणि विरोधी पक्ष नेता ही दोन्ही पदं खाली ठेवायची, मोकळी ठेवायची. पर्यायानं ही पदं ही शासन निर्मित नाहीत, ही पदं फक्त परंपरेनं पुढे आलेली नाहीत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता कोण असावा, विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे, त्याची निवडीची पद्धत ही विधिमंडळ नियमामध्ये सुद्धा आहे, घटनेमध्ये सुद्धा आहे, प्रथा परंपरेमध्ये सुद्धा आहे. आज सगळ्यात काय सांगितलं जायचं की एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता पद निवडता येत नाही. परंतु ते साफ खोटं आहे याचे सगळे पुरावे आम्ही विधिमंडळाला दिले, सचिवांना दिले, अध्यक्षांना दिले आणि त्यांच्याकडून आम्ही लेखी पत्र मागून घेतलं की विरोधी पक्षनेता निवडीचे नियम आणि कायदेशीर तरतूद काय आहे आम्हाला लिखित स्वरूपामध्ये द्या. ते आम्हाला मागचे सगळे रेफरन्सेस सांगायला लागले. ते म्हटलं आमच्याकडे सगळे जाईल, आम्हाला कायदेशीर तरतूद काय आहे ती सांगा, लिखित स्वरूपामध्ये नियमामध्ये तरतूद काय ती सांगा. आणि शेवटी सचिवांना, प्रधान सचिवांना पत्र द्यावं लागलं की अशा पद्धतीनं कुठेही सदस्य संख्येची अट विरोधी पक्षनेता निवडी करता नाही, तर ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्या पक्षाच्या वतीनं
त्या पक्षप्रमुखांच्या वतीनं जे विरोधी पक्ष नेते पदाकरता नाव येईल त्याच्या नावाची घोषणा अध्यक्षांनी करायची, अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर आम्हाला दिलं. आज सभागृहातली परिस्थिती काय, विधिमंडळातली, केवळ विधानसभेतली नाही, तर विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही विरोधी पक्ष नेतेपद खाली आहेत, दोन्ही. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 1936 साली स्थापन झालेल्या विधिमंडळापासूनची आज तागायत ही पहिला असा प्रसंग निर्माण झाला. परवा हा बीएससीच्या मीटिंग मध्ये आम्ही विषय घेतला की दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपद ही पद खाली आहे, या संदर्भामध्ये तुम्ही कार्यक्रम पत्रिकेमध्ये याची नोंद करा असं आम्ही त्यांना सांगितलं. परंतु सरकार हे इतकं मुजोर झाले, सरकार हे एवढं बेमुरवतखोर झालंय, याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे. आम्ही त्यांना हेही सांगितलं, अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येनं जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे. परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये. सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पाप मोठी आहेत. सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे, सरकारी पक्षामध्ये एक वाक्यता नाहीये. सरकारमध्ये जवळजवळ सगळेच मंत्री त्यांच्या खात्याचे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत आणि वारे माप फक्त आणि फक्त पैसा कमवणं, राज्याची तिजोरी लुटून, राज्याच्या तिजोरीतून लोकांना पैसे देऊन मतं विकत घेणं, हा एक कलमी कार्यक्रम आपण करतोय. आणि तिन्ही पक्ष मिळून सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करण्यामध्ये एक नंबर कोणाचा लागेल, या चढाओढीमध्ये सरकार असल्यामुळं. आणि मी हे म्हणतो म्हणून नाही, तर नुकतीच नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. सरकारी पक्षातले, सत्ताधारी पक्षातलेच आमदार आणि नेते एकमेकावर कसे आरोप करत होते, एकमेकाचे चोरीचे पैसे, ते पैसे कशा पद्धतीनं शूटिंग करून अख्ख्या देशाला दाखवत होते, हे तुम्ही स्वतः बघितलं, तुमच्यासारख्या लोकांनी सुद्धा बघितलं. त्यामुळं आम्ही संख्येनं कमी असलो तरी पाप ह्यांची एवढी मोठी आहे, भ्रष्टाचार यांचा एवढा मोठा आहे की जो भ्रष्टाचारामध्ये सुप्रीम कोर्टाला सुद्धा हस्तक्षेप करावा लागला. सुप्रीम कोर्टाला सुद्धा यांनी दिलेल्या वर्क ऑर्डर कॅन्सल कराव्या लागल्या आणि त्यामध्ये 3-4 हजार कोटी रुपये एका कामाच्या टेंडर मध्ये डिफरन्स निघाला. यातून यांचा भ्रष्टाचार किती मोठा आहे. आणि तो जर घटनात्मक दृष्ट्या विरोधी पक्ष नेतेमध्ये घटनात्मक दृष्ट्या पद आहे, काय रे बॅटरी डाऊन झाली की काय? आणि ते जर घटनात्मक पद आपण जर त्या ठिकाणी त्याची नेमणूक केली तर आपली अनेक पाप ही बाहेर येतील आणि ती येऊ नयेत. आज 2 उपमुख्यमंत्री आहेत. घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही, कायद्यामध्ये नाही, नियमामध्ये नाही. जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही. परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पद मात्र नेमली, पण विरोधी पक्ष नेतेपद नेमायचं नाही. आणि म्हणून अशा पद्धतीच्या लोकशाही न मानणाऱ्या सरकारबरोबर, संविधानाचा ठाई अपमान करणाऱ्या सरकारबरोबर, कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहा पाण्याला का जावं, कशा करता जावं? चहा पानाला जाण्याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्ष नेत्यांची काही म्हणणी असतात ती सत्ताधारी पक्षाने ऐकून घ्यावी लागतात. विरोधी पक्षाचे काही प्रस्ताव असतात जे लोकहिताचे असतात, जनहिताचे असतात, लोकांचे असतात, शेतकऱ्यांचे असतात, त्याच्यावर आमच्याशी चर्चा करावी आणि चर्चा करून त्यातले कुठले मुद्दे आम्ही सोडवू शकतो आणि कुठले मुद्दे आम्ही सोडवू शकत नाही, या संदर्भामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी एकत्रितपणे दिलखुलासपणे चर्चा केली पाहिजे आणि अधिवेशनाला सामोरं गेलं पाहिजे. परंतु यांच्याकडे चर्चा करण्याचं सौजन्य नाही. यांच्याकडं विरोधी पक्षाबद्दल त्याचा मान सन्मान राखण्याची सभ्यताच नाही, कारण ह्यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही.
अशा लोकांबरोबर चहा पानाला जायचं म्हणजे काय करायचं? आम्ही हातात चहा घ्यायचा, त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे यांना मिळालेलो आहोत, आम्ही कसे यांच्या बरोबर आहोत, अशा पद्धतीनं आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याची मोहीम म्हणजे चहापान असा सत्ताधारी पक्षाचा समज आहे. परंतु आम्हाला तो समज नाही, तर आम्हाला सरकारबरोबर जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. हे विदर्भामध्ये अधिवेशन आहे, विदर्भाचे प्रश्न प्रामुख्याने घेतले पाहिजेत, विदर्भाला प्रामुख्याने न्याय दिला पाहिजे, हा आमचा आग्रह असणार आहे. तो आग्रह त्यांना ऐकायला वेळच नाहीये त्यांच्याकडे, त्यांना त्याची आवश्यकताच वाटत नाहीये. कारण पाचवी बहुमत भयंकर असल्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आम्ही सांगितलं की यंदा पाऊस पडला, पावसानं संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झाला. मग तो कापूसवाला शेतकरी असेल, संत्रा शेतकरी असेल, तो आणखी ज्वारी बाजरीचा शेतकरी असेल, केळ्याचा शेतकरी असेल, हापूस आंब्याचा असेल, मच्छीमार बांधव असतील, पर्यटन असेल, हे सगळं कोसळून पडलंय. आणि तुम्ही मंत्रिमंडळामध्ये 3,300 कोटीचं काहीतरी पॅकेज जाहीर केलं. आमचा आग्रह हा होता की या पॅकेज बद्दल फ्लोअरवर चर्चा झाली पाहिजे. कारण फ्लोअरवर चर्चा होणं आणि त्या ठिकाणी आश्वासन देणं हे सरकारला बंधनकारक असतं. बाहेर कुठलीही घोषणा केलेली सरकारला बंधनकारक नसते. आणि म्हणून सरकारला हे चर्चाच नको आहे. सरकारला हे चर्चाच नको आहे. लोकांना फक्त आणि फक्त फसवायचं. उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कोरोनाच्या कारणास्तव काही योजना बंद झाल्या म्हणून हे बंदी सरकार म्हणून सांगत होते, स्टे सरकार सांगत होते, स्थगिती सरकार सांगत होते. आताच माझे सहकारी विजय वडेट्टीवार यांनी 50 योजना वाचून दाखवल्या. 50 योजना म्हणजे गरीबाच्या पोटी शिवभोजन थाळी सुद्धा योजना यांनी बंद केलेली आहे. 8 महिने झाले लोकांना त्याचं अनुदान मिळालेलं नाही. आणि मग आता हे स्थगिती सरकार आलं तर काय असतं का? प्रत्येक योजनेला तुम्ही या ठिकाणी स्थगिती दिली. आज तुम्हाला मी सांगतो, पूर्वी चर्चा अशी व्हायची की पूर्ण महाराष्ट्र हा विदर्भावर अन्याय करतोय, विदर्भाचा बॅकलॉग वाढवतोय, विदर्भाला न्याय दिला पाहिजे अशी चर्चा व्हायची. पण आज यांनी अर्ध राज्य विकलांग केलेलं आहे. अर्ध राज्य 2022 साली उद्धव साहेबांची शिवसेना फोडून यांचं सरकार आलं, त्या दिवसापासून जे लोक म्हणून आम्ही विरोधी पक्षामध्ये राहिलो, मग कोण काँग्रेसचे राहिले असतील, राष्ट्रवादीचे राहिले तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे राहिलो. आमच्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचा निधी नाही, 1 रुपयाचा निधी नाही. आणि यांच्या मात्र आमदारांना प्रत्येक ठिकाणी हजारो कोटी रुपयाचा निधी. लाडक्या बहिणीमुळं ही तिजोरी अशी खडखडाट झालेली नाही. लाडक्या बहिणीमुळं हे राज्य कर्जबाजारी झालेलं नाही. तर प्रत्येक आमदाराच्या, सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपये द्यायचे, त्याला ऍडव्हान्स द्यायचा आणि त्या ऍडव्हान्स पैकी 10%, 15% पहिल्यांदा काढून घ्यायचे आणि ते राजकारणाकरता वापरायचे. ही नवीन प्रॅक्टिस या सरकारमध्ये सुरू आहे आणि ही सगळ्यांच्या मिळून साक्षीने प्रॅक्टिस सुरू आहे, सगळ्यांच्या साक्षीनं. म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात राहिलेल्या माणसांच्या मतदारसंघाला निधीच द्यायचा नाही आणि ते संपूर्णपणे अर्धा महाराष्ट्र तुम्ही विकलांग करायचा, हे पाप तुम्ही करताय. काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही सुद्धा विरोधी पक्षात होतो, पण काँग्रेसच्याकडे जी सभ्यता होती, जी सज्जनता होती, जो उदार दृष्टिकोन होता, ज्या वेळेला आम्ही विरोधी पक्षात असायचो त्यावेळेला काँग्रेसचे लोक आमच्या विरोधात तक्रार त्यांच्या मंत्र्यांकडे करायचे की हा भास्कर जाऊ तुमच्याकडे इथे येतो, पत्र देतो, निधी घेऊन जातो आणि आपल्या पक्षाच्या विरोधात तिकडे काम करतो. त्यावेळेला काँग्रेसच्या एका मंत्र्याने सांगितलेलं उत्तर आज मी तुम्हाला मुद्दामून सांगतो. त्यांनी असं सांगितलं की भास्कर जाधवला निवडून कुणी दिलंय? जनतेनं दिलेलं आहे, लोकांनी दिलेलं आहे, लोकशाही मार्गाने दिलेलं आहे. ते कामं घेऊन येतात, ती लोकांची कामं घेऊन येतात. आपण त्यांची व्यक्तिगत कामं करत नाही, आपण लोकशाही मानतो. पर्यायानं लोकशाही लोकांनी निवडून दिलेला तो लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून लोकांची कामं केली पाहिजेत. यांच्याकडे ही सभ्यता आहे? यांच्याकडे सभ्यता नाही. कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मंजूर केलेली कामं, बजेटच्या व्हाईट बुक मध्ये मंजूर झालेली कामं की ज्यांना कोणालाही रद्द करता येत नाही, यांनी सगळी हायकोर्टापर्यंत जावं लागलं आणि तो स्टे उठवावा लागला. आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीला आमच्या मतदारसंघातली कामं पूर्ण व्हावीत म्हणून ज्याला बजेट प्लेट म्हणतात, ती बजेट प्लेट राईट टाइम आम्ही आणून इथं आम्ही अर्थ खात्यापर्यंत पोहोचवतो, नियोजन खात्यापर्यंत पोहोचवतो, प्लॅनिंग डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवतो.
गेल्या 2.5-3 वर्षामध्ये 6, 7, 8 अधिवेशन झाली. आमच्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचं सुद्धा काम यांनी मंजूर केलं नाही. 1 रुपयाचं सुद्धा काम मंजूर केलं नाही. डीपीसीचा फंड सुद्धा यांनी यांच्या चेले चपाट्यानं वाटवण्याचा सपाटा लावलेला आहे. अशा माणसांबरोबर आम्ही चहा प्यायला जायचं की ज्यांना लोकशाहीच मान्य नाही, ज्यांनी लोकशाहीची मूल्यच उद्ध्वस्त केलेली आहे, त्यांच्यावर आम्ही चहापानाला कशा करता जायचं? पत्र लिहिताना मात्र लिहायचं की ह्या विधिमंडळाला खूप मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे, पण या विधिमंडळाला गौरवशाली परंपरा तुमच्या कार्यकालाच्या पूर्वी होती. तुमच्या कार्यकालामध्ये या गौरवशाली परंपरेला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सगळं गाळबोट लागतंय. तुम्ही सगळे बघताय. सभागृहामध्ये आम्ही जात असताना सभागृहामध्ये आज सगळ्यात जास्त भर कशावर पडतो? लक्षवेधी लावण्यामध्ये. नियम नंबर 8 विधानसभा अधिनियम 8 काय सांगतो? तो सांगतो एका दिवसाला 3 लक्षवेधीच्या वरती लक्षवेधी घ्यायच्या नाही. फार फार तर शेवटच्या दिवशी 4 लक्षवेधी घ्यायची हा नियम सांगतो. आणि ह्या लक्षवेधीचं डेफिनेशन सुद्धा तुमच्यासारख्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की ज्याच्यावर आम्ही अनेक वेळा BSc मध्ये बोललो, ज्याच्यावर आम्ही सभागृहामध्ये सुद्धा बोललो, ज्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की हे चुकीचं आहे. आम्ही लक्षवेधी मांडत असताना ती डेफिनेशन मध्ये असताना आमच्या लागत नाहीत. 2 वर्षाच्या, 4 पूर्व वर्षाच्या, 8 वर्षाच्या, 10 वर्षापूर्वीच्या आणि जास्तीत जास्त बिल्डरच्या लक्षवेधी लागतात. आणि तुम्ही बघितलं असाल की मुख्य कामकाज करायला नेहमी संध्याकाळी 5 ते 6 वाजता. शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विवरण सांगत असताना पूर्ण वेळ किती कामकाज चाललं, याचा अर्थ विरोधी पक्षाने आम्ही 1 मिनिट सुद्धा कामकाजाचा वाया घालवत नाही. पण रितसर जे काम करायचं आहे त्या कामामध्ये सरकारला इंटरेस्ट नाही. संपूर्ण सरकार या अध्यक्षांच्यावर कामकाज सोडतं आणि सरकार जसं काही पडणारच आहे. अध्यक्षांना सगळी काळजी आहे. मला माहित आहे मी काय बोलतोय ते. अध्यक्षांनाच ही सगळी काळजी असल्यासारखं आम्ही काही बोलायला गेलो तरी सुद्धा हा मला कळलं. अरे बाबा, तुम्ही अंतर्ज्ञानी आहात, आम्ही अंतर्ज्ञानी नाहीये ना. तुम्ही मला एक असा दाखवा मंत्री की फक्त देवेंद्र फडणवीसांनी प्रस्तावाला उत्तर दिल्याच्या ऐवजी कुठल्या मंत्र्यानं गेल्या 400 अधिवेशन मध्ये उत्तर दिलं. एक मंत्री दाखवा. विस्तारनं उत्तर झालं, प्रश्नोत्तर झाली, असं एक नाही. अधिवेशन कशाला म्हणतात? अधिवेशन या अशा गोष्टीला अधिवेशन म्हणतात की जे सभागृहाची ज्या ठिकाणी ज्याला दुय्यम स्थान आहे ज्या कामकाजाला, ते काम प्रथम. मंगळवारी सत्ताधारी पक्षाचा ठराव असतो आणि गुरुवारी विरोधी पक्षाचा असतो. मागपासूनची सगळी अधिवेशन काढून बघा तुम्ही, कधीही त्या दिवशी मांडलेला प्रस्ताव पूर्ण झालेला नाही. तो 2-2, 3-3 आठवडे पुढे जातो आणि मग शेवटी क्लब करायचं आणि एकदाच कुणीतरी एकाने उत्तर द्यायचं. हे काही कामकाज चालतंच सरकारचं? अशा पद्धतीनं सरकार जर कामकाज चालवत असेल तर त्या सरकारवर आम्ही चहापानाला जायचं? आम्ही कसं जाणार? आणि हे सरकारला आम्ही अनेक वेळा सांगून आम्ही दमलेलो आहोत. आणि म्हणून असे अनेक विषय आहेत की ह्या अधिवेशनातून जनतेच्या पदरात काय पडतंय हे जर शोधायला गेलं तर काही नाही. फक्त यांचा भ्रष्टाचार लपवला जातोय. काय होतंय सभागृहामध्ये? इथे कितीतरी तुम्ही सिनियर पत्रकार आहात, आम्ही बरेच वर्ष तिथे आहोत. एखादी घटना घडली तर त्यावेळेला राज्याचे प्रमुख किंवा गृहमंत्री त्याच्यावर कधीही आपलं उत्तर देत नसत, आपलं मत नोंदवत नसत. आज प्रत्येक घटनेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कुणीही काय चूक केली त्याला क्लीन चिट देऊन टाकतात. काय झालं त्या डॉक्टर फलटणच्या? त्या डॉक्टर गेल्या, त्यांच्या पक्षाच्या माजी खासदाराचं नाव आल्यावर ह्यांनी सांगून टाकलं की ती क्लीन चिट आहे, त्यांचं काही चूक नाही. अक्षय शिंदेच्या आम्ही त्यावेळी पाठराखण करत नाही, पण ज्या वेळेला ती शाळा त्यांच्या जवळच्या मातृसंस्थेची आली त्याबरोबर तुम्ही त्याला गोळी घातली. परवानच्या दिवशी आम्ही त्याचं समर्थन करत नाही. रोहित आर्याला तो काहीतरी फक्त स्टेनगन आणायला गेला, का त्याला जायबंदी केलं नाही? का त्याला पाठीमागून गोळी घातली नाही? त्याला ताब्यात का घेतला नाही? तो वळल्यानंतर त्याच्या छातीत गोळ्या घातल्या त्याला मारून टाकला का? तर सरकार त्याचं देणेकरी होतं आणि म्हणून सरकारचं पाप समोर येऊ नये म्हणून तुम्ही जर पुरावे जर नष्ट करायला लागलात, कायदा जर तुम्ही हातामध्ये घ्यायला लागलात, तक्रारदार पण तुम्हीच, चौकशीदार पण तुम्हीच आणि शिक्षा देणारे न्यायालय पण तुम्हीच. ही लोकशाही आहे. ही लोकशाही. विरोधी पक्षाच्या लोकांना तुम्ही सकाळ संध्याकाळ प्रत्येक गोष्टीत अडकवतायत. खोटे नाटे आरोप तुम्ही करतायत. आपल्या लोकांच्यावर काही तुम्ही गुन्हे दाखल करायला तयार नाही. आणि विरोधी पक्षाचा माणूस बोलला की त्याच्या वेगवेगळ्या चौकशा लावून त्याला नामोहरण करायचं काम चाललेलंच आहे. सकाळ संध्याकाळ तुम्ही विरोधी पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी विकत घ्यायचं काम चाललेलंच आहे. ही लोकशाही नाही. ही लोकशाही नाही. बोलण्यासारखे मुद्दे अनेक आहेत आणि म्हणून या सरकारच्याकडे हे विषय आणि संख्येने कमी असलो
तरी 1000 वेळा मांडून झाले. सरकार बोलतं एक, करतं एक. तुम्ही बघितलं असाल चर्चा सुरू झाली की एकच मंत्री कोणतरी बसतो. उत्तर काय येतं चेअरवरून? एक मंत्री आहे ना कॅबिनेट, तुम्ही कामकाज चालू करा. अरे बाकीचे कुठे गेले? बाकीचे कुठे गेले? वास्तविक जो कोणी चेअरपर्सन असतो त्यांनी हे सगळं सभागृह ऑर्डरमध्ये ठेवायचं असतं, परंतु विरोधी पक्षाच्या कुठल्याच भूमिकेला महत्त्व द्यायचं नाही यांनी ठरवलेलं असल्यामुळं आणि आमच्या सहकार्याने या ठिकाणी अनेक विषय मांडले. मी त्या ठिकाणी आता पुन्हा जात नाही. त्या फिगरमध्ये, आकडेवारीमध्ये सभागृहामध्ये चर्चा झाली तर आणि तरच त्यामध्ये आम्ही अधिकचा भाग घेऊ शकू. पण हे सरकार संख्येने जास्त असलं तरी ह्यांची पापं जास्त आहे, ह्यांचा भ्रष्टाचार मोठा आहे. हे तिघेही एकमेकाला त्या ठिकाणी कट्टुसाईज करायला बसलेले असल्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ दिल्लीला जाणं आणि कोणासमोर तरी त्या ठिकाणी कैफियत मांडणं एवढंच काम या सरकारला शिल्लक असल्यामुळं विरोधी पक्ष संख्येनं कमी असला तरी सुद्धा तो आपल्याला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही, तो आपल्याला काट्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या पापांचा पाडा महाराष्ट्रावर येऊ नये म्हणून ते विरोधी पक्ष नेत्यांच्या निवडी करत नाहीये. आणि म्हणून त्यांनी जे बोलवलं ते व्यक्तिगत आम्हाला बोलवलं. प्रथा ही आहे की विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून राज्याचे प्रमुख म्हणून जसं तुम्ही बोलवलं तसं विरोधांचा प्रमुख म्हणून विरोधी पक्ष नेता असतो. दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपदी खाली असली त्यामुळं आम्ही याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. आणि त्याचबरोबर जाऊन कुठलीही चर्चा करण्याची यांच्याकडून अपेक्षा नाही. फक्त कडेला चहा देऊन फोटो काढण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. रोज ह्यांचे फोटो वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीमध्ये, प्रत्येक जाहिरातीमध्ये बघून बघून आम्हाला सुद्धा आता किळस आलाय. तो पुन्हा त्यांच्यावर फोटो काढून आम्हाला आमचा फोटो काढून घ्यायचा नाही म्हणून आम्ही या ठिकाणी दाखले. धन्यवाद. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेतेपद नाही, कामकाज कसं चालणार हा प्रश्न राम शिंदे यांना विचारला. त्यांनी असं म्हटलेलं आहे, स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्या प्रथा आता सुरू असणं अभिप्रेत नाही. तिन्ही पक्षांच्या याच्यावर प्रतिक्रिया तुमची? भाऊ बोलणार आहे 2 मिनिटं. मुळामध्ये सदस्य 1985 ते 90 5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये 3 आमदार असलेला पण विरोधी पक्ष नेता झाला. 6 आमदार पण झाल्या. मृणालताई गोरे असतील, दत्ता नारायण पाटील असतील किंवा अन्य बरीचशी मंडळी आहे किंवा एकच आमदार असलेले रासू गवई सुद्धा विरोधी पक्ष नेते झाले होते वरच्या सभागृहामध्ये. ही मी मागाशी म्हटलं ना की काँग्रेसच्याकडे ही सभ्यता होती, त्यांच्याकडे तो सज्जनता होती, लोकशाहीबद्दल त्यांच्या मनात आदर होता. यांना लोकशाहीच मान्य नाही आणि त्यातून हे उत्तर जर त्यांनी दिलं असेल मला माहित नाही, तर त्यातून हे उत्तर निघालं की स्वातंत्र्यापासूनच्या प्रथा परंपरा सुरू ठेवायच्या नाही. कारण यांना संविधानी नको आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना पण नको आहे, यांना मनुस्मृती पाहिजे. मनुस्मृती, ते मनुस्मृतीच्या विचारातून ही डोक्यातून असली उत्तरं निघतात. एवढंच मी सांगेन. भास्कर शेठ, सरकार तुमचं ऐकत नाही विरोधी पक्ष नेता त्याच्यावर म्हणजे तिन्ही पक्ष विरोधी पक्षासाठी चालवणं अभिप्रेत नाही हे खरं म्हणजे लोकशाहीला घातक असं उत्तर आहे. आता त्याचा उल्लेख सन्माननीय भास्कर जाधव साहेबांनी केला. ज्यांना लोकशाही मान्य नाही तशाकडून काय अपेक्षा ठेवणार आम्ही? विरोधी पक्ष नेता पदाच्या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर जर असं उत्तर येत असेल तर या देशामध्ये किंवा राज्यामध्ये हुकुमशाही प्रवृत्तीनं आता डोकं काढलाय. हुकुमशाही पद्धतीनं हा राज्य त्यांना चालवायचा आहे. हेच आता अभिप्रेत आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या प्रथा परंपराच घेऊन या राज्याने शिखर गाठलेला आहे, देशाने शिखर गाठलेला आहे. आणि हा देश कायद्यावर चालतो, नियमावर चालतो, संविधानावर चालतो आणि त्या संविधानालाच परंपरा म्हणून आपण जपून पुढे जातो. पण दुर्दैव म्हणावं लागेल की अशा पद्धतीत जर वक्तव्य आलं असेल तर महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवाची बाब आहे, एवढं मी म्हणतो. देशमुख साहेब देतो देशमुख साहेबांना. राम शिंदेना फक्त एवढीच आठवण करून द्या की राम शिंदेचं सभापतीपद निवड होण्यापूर्वी 2.5 वर्ष विधान परिषदेला सभापतीच नव्हता. मग जेव्हा त्यांची निवड व्हायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगायला हवं होतं की मला निवडू नका, आहे तसंच चालू ठेवा. विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे आणि विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भाचे जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सुद्धा त्यानं योग्य न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी अधिवेशन जे फक्त 8 दिवसाचं ठेवलं ते जो विदर्भ करार आहे तो नागपूर करार आहे, त्याच्यामुळे 6 आठवडे ठेवायला पाहिजे होतं, ते ठेवण्यात आलं नाही. आज विदर्भामध्ये शेतकरी अतिशय अडचणीत आहे. आज आपल्याला माहित आहे की सोयाबीनच्या बाबतीत
सोयाबीन मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाड्यामध्ये होतं. सोयाबीनचा हमी भाव जो आहे तो आहे 5,328 रुपये प्रति क्विंटल. हा सोयाबीनचा हमी भाव असताना सुद्धा आज शेतकऱ्यांचं सोयाबीन हे 3,3233 रुपयापर्यंत विकलं जातं. सोयाबीनची आतापर्यंत खरेदी केंद्र या सरकारने चालू केली नाही. त्याचबरोबर कापसाच्या बाबतीत सुद्धा विजय भाऊनी या ठिकाणी सांगितलं, परदेशात ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात कापूस महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आला पाहिजे याच्यासाठी जो कापसावर आयात कर होता तो 11% होता. 19 ऑगस्ट रोजी आदेश काढून सरकारने हा आयात कर 0% केला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात परदेशातनं कापूस या ठिकाणी येतोय आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही. याच्या मागे कारण काय की जे कापड तयार करणारे कारखानदार आहेत त्या कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त दरामध्ये कापूस मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना कापसाचे भाव मिळाले नाही तरी चालेल, पण उद्योगपतीला त्या निमित्तानं स्वस्त दराने कापूस मिळाला पाहिजे त्याच्यासाठी हा निर्णय घेतला असा आम्हा सर्वांना वाटतं. आणि म्हणून हा कापसाच्या अतिशय अडचणीत आलेले शेतकरी संत्रा उत्पादक आणि मोसंबी या ठिकाणी विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात होते. आपल्याला सांगतो जेवढा जास्तीत जास्त मोसंबी बांगलादेशला जाईल तेवढे मोसंबी उत्पादक आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळतात. पण या बाबतीत चुकीच्या धोरणामुळे गेल्या 2 वर्षापासून मोसंबी याची निर्यात बांगलादेशला होत नाही. कालच मी पाहिलंय की कांद्याच्या बाबतीत काही निर्णय घेण्यात आले. 15,000 क्विंटल कांदा आता बांगलादेशला जाणार, त्याच्यामुळे कांद्याच्या बाबतीत काहीतरी योग्य निर्णय घेतला. मागणी आमची विदर्भाची अशी आहे की या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत ज्या पद्धतीने निर्णय घेतला 2 वर्षापासून निर्यात संत्रा मोसंबीची बंद आहे आणि त्याच पद्धतीनं संत्रा बांगलादेशला आणि मोसंबी बांगलादेशला गेली पाहिजे यासाठी सुद्धा 2 वर्षापासून राज्य शासन निर्णय घेत नाही. त्या बाबतीत सुद्धा योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विविध प्रश्न त्या निमित्तानं कर्जमाफीपासून अनेक प्रश्न या शेतकऱ्यांचे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्याची आकडेवारी आमच्या विजय भाऊ दिली आणि या सर्व बाबतीत या राज्य शासनाने योग्य पाऊल उचलले नाही आणि अनेक विषय प्रलंबित आहेत. त्याच्यामुळे जे आमचे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे घटक पक्ष आहेत त्यांनी ठरवलं आहे की सत्ताधारी पक्षाच्या चहा पाण्याला जायचं नाही. भास्कर शेठ, तुमचं सरकार ऐकत नाही. कोर्टामध्ये दाद मागणं, कोर्टामध्ये न्यायनिवाडा किती लवकर होतो तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार हे 22 जून 2022 ला पडलं. वास्तविक शेड्यूल 10A प्रमाणे त्याचा निकाल 60 दिवसात लागायला हवा होता. आता 60 महिने व्हायला आले. याच्यातूनच कोर्टात जाणं कितपत संयुक्तिक आहे की नाही याचा विचार तुम्ही करा. 12 आमदार हे राज्यपाल नियुक्त असतात. सरकारने दिलेली यादी राज्यपालांना बदलण्याचा अधिकार नाही. परंतु ते भगतसिंग कोश्यारी जे राज्यपाल होते त्यांनी जितके दिवस होते तेवढ्या ढुंगणाखाली घालून ठेवली, त्याचा निर्णय झाला नाही. त्यानंतर मध्ये कोल्हापूरचे सुनील मोदी या संदर्भामध्ये कोर्टामध्ये गेले, त्याला किती वर्ष झाली. त्यामुळं कोर्टामध्ये खूप लवकर निर्णय लागेल हा आम्हाला विश्वास असल्यामुळे आम्ही कोर्टात जात नाही. साहेब, काल विदर्भाच्या बाबतीत तुम्ही एक विधान केलेलं होतं, त्या संदर्भात आता शिवसेना ठाकरे गट देखील तुमच्या विधानाशी भविष्यात आम्हाला पुढे नेण्यासाठी आम्ही हायकमांडशी चर्चा करू, एवढाच माझा विषय होता. आणि त्या हायकमांडशी आम्ही चर्चा करू. खरं तर मागणी करणार जे आहे ते सत्तेत बसले. आना भाका घेऊन वगैरे आम्ही ते सगळं तुम्हाला माहित आहे की एफिडेव्हिट झाला, मतदान घेतला आणि मजा मारत आहे, तिजोरी लुटून खात आहे. त्यांना विदर्भाचा विसर पडला. उर्वरित विदर्भाचे मुख्यमंत्री असूनही उर्वरित महाराष्ट्राच्या दबावापुढे विदर्भाला पुरेसा निधी मिळत नाही आणि बॅकलॉग संपत नाही. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे येत आहे. ती मागणी घेऊन आम्ही हायकमांडशी चर्चा करू. हा एवढाच आमचा विषय होता, त्याच्यामध्ये आमचा विषय नव्हता. असं आहे की आता ह्या काय नव्यानं भूमिका कोणाच्या समोर आलेल्या नाही.
विजयरावांनी काँग्रेसची भूमिका सांगितली, आमची शिवसेनेची भूमिका अखंड महाराष्ट्राला हे जग जाहीर आहे, यांच्या पक्षाची भूमिका पण मला माहिती आहे, जनतेचं मत ते आमचं मत असं त्यांची भूमिका आहे. त्यामुळं त्याच्यावर नव्याने काय नाही. प्रश्न हा आम्हाला विचारण्यापेक्षा ज्यांनी सांगितलं होतं की धनगर समाजाला एका पहिल्या कॅबिनेटला आम्ही तुम्हाला एससी मध्ये घालू, त्यांना विचारा. एसटी वाले ते वर्ण मंत्रालयातून उड्या का खाली टाकतायत तो प्रश्न त्यांना विचारा. मराठा ओबीसी वाद कोणी लावला त्यांना विचारा. वेगळा विदर्भ आम्ही करून देणारच म्हणून ज्यांनी सांगितलं ते सत्तेमध्ये त्यांना विचारा. त्यामुळे हे सगळे प्रश्न त्यांच्याशी संबंधित आहेत. वेगळा विदर्भ जे सत्य आहे की वेगळा विदर्भ झाला पाहिजे आणि जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तो तुम्ही लग्न करणार नाही. ते बिचारे अविवाहित आहेत, अजून लग्नच करत नाहीत. ते बोलले होते ना, ते मी लग्नच करणार, बिचारे अविवाहित आहेत. प्रश्न उपस्थित केलेले आहेत, वाटती भूमिका ती आहे. दुसरीकडे तुम्ही प्रश्न सुद्धा अनेक उपस्थित केले. या सगळ्यामध्ये आठवड्याभराचं अधिवेशन आहे, त्यामुळे सरकार हे अधिवेशन ढकलचे का पुढे हलक्यात घेतले? सर असं आहे की सरकारच्याकडे आमचा आग्रह असा होता की 3 आठवडे अधिवेशन चाललं पाहिजे, पण नाही तर तुम्ही 8 ते 19 2 आठवडे सुरू ठेवले. ते 2 आठवडे तरी सुरू ठेवा, पूर्णवेळ विदर्भावर आपण बोलू, चर्चा करू. त्याच्यावरही सरकार काही सहमत नाही. सरकारनं खरं तर फक्त सोमवार ते शुक्रवारच त्या ठिकाणी अधिवेशन ठेवायचं ठरवलं होतं आणि त्यातल्या त्यात एक नियम झालेला होता की एखादा सन्मान्य सदस्य वारला तरी त्या दिवसाचं म्हणजे दुर्दैवी निधन झालं तर त्याला श्रद्धांजली अर्पण करायची आणि कामकाज सुरू करायचं. परंतु यांनी आता काय उद्या करतायत माहित नाही, अजून ऑर्डर ऑफ डे आलेला नाही, परंतु परवा चर्चा करताना सांगितलं की श्रद्धांजली व्हायचं आणि कामकाज बंद करायचं. म्हणजे जेमतेमच्या यांना फक्त यांच्या पुरवणी मागण्या मान्य करायच्या आहेत. पुरवणी मागण्या मान्य झाल्या की हातामध्ये पैसा आला, मग तो कुठल्या मार्गाने यायचा, कसा यायचा, त्यामुळे यांना जनतेशी काही देणं घेणं नाही. यांना फक्त आणि फक्त सरकारी तिजोरी लुटण्यावरच जास्त इंटरेस्ट आहे. अधिवेशन फक्त पुरवणी मागण्यांसाठी महेश असणार आहे पाटील का? प्रकरण सध्या जास्त आहे, याच्या बाबतीत कुठचाही गुन्हा हा अद्याप दाखल झालेला नाहीये आणि याच्यामध्ये गुंतवणूकदार आहेत, हे राज्यातील IAS IPS अधिकारी आहेत. त्या अनुषंगानं हा प्रश्न तुम्ही या अधिवेशनात घेणार आहात का? कारण का असं आहे की अनेक प्रश्न आम्ही घेणारच आहोत, फक्त सरकार ते चालवण्यामध्ये, ते प्रश्न ऐकण्यामध्ये किती इंटरेस्टेड आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. भास्कर, एक प्रश्न आहे. नगरपालिका नगर परिषदेमध्ये जो प्रचार झाला तर त्याच्यामध्ये विरोधकांची जी स्पेस होती ती सत्ताधाऱ्यांनी घेतली, तर येणाऱ्या पुढच्या अधिवेशन काळामध्ये निवडणुकामध्ये काय स्थिती असणार आहे? असं आहे की अशा पद्धतीनं निवडणुकीमध्ये माझ्या आयुष्यामध्ये गोंधळ झालेला मी पहिल्यांदा बघितला. एक तर पूर्ण 35 दिवसाचा कार्यकाल निवडणुकीला दिला गेला नाही. दुसरी गोष्ट 17 तारखेला फॉर्म भरायची मुदत होती, शेवटची मुदत होती. 18 तारखेला स्क्रुटिनी झाली. 21 तारखेला फॉर्म मागे घेण्याची तारीख होती. ज्या दिवशी फॉर्म मागे घेण्याची तारीख असते त्या दिवशी चिन्ह मिळतं, परंतु निवडणूक आयोगानं 26 तारखेला चिन्ह देतो म्हणून सांगितलं आणि त्यांनी आदेश काय काढले की 30 तारखेपर्यंत प्रचार करा. 26 तारखेला चिन्ह मिळाल्यानंतर जे रेकॉग्नाइज पार्टी आहेत त्यांना चिन्ह माहिती आहे, परंतु अपक्षांना चिन्ह कसं माहिती असणार? आणि रेकॉग्नाइज जरी पार्ट्या असल्या तरी सुद्धा त्यांचा क्रम त्यांना कुठे माहिती असणार? आणि मग नंतर निर्णय का बदलला आणि 1 तारखेला रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येईल म्हणून सांगितलं. 2 तारखेला 30 तारखेला पुन्हा 24 नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आणि 2 तारखेला मतदान सुरू असताना ऑर्डर काढली की 3 तारखेचा रिझल्ट 21 तारखेला लागेल. त्यामुळं हे सरकार निवडणूक आयोग निवडणुका घेत होतं की सरकारचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप किती होता हे बघणं गरजेचं आहे. म्हणणं अशा प्रकारची लोकशाही मला मान्य नाही. लोकशाहीच मान्य नाही असं नाही, अशा प्रकारची म्हणजे जे आता हे चालवत आहेत त्या प्रकारची लोकशाही बाळगणं मान्य नव्हते आणि आम्हाला पण मान्य नाही. धन्यवाद.